महाराष्ट्र क्राईम खबर ताजी विश्वासाची। शिरोली पुलाची येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत 4 किलो गांजासह एकाला अटक केली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे आदेश दिले होते। या मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथके तैनात केली होती। या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिरोली पुलाची येथील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे-बँगलोर हायवेलगत सापळा रचला आणि संशयित उमरअली पटेल याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 4 किलो 120 ग्रॅम गांजा सापडला। पोलिसांनी या कारवाईत गांजा, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 1,54,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। चौकशी दरम्यान त्याने शिरोली MIDC परिसरात चोरून गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली। या प्रकरणी 11 फेब्रुवारी 2026 रोजी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत।